आणि वसंतराव जगताप ज्या पद्धतीने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सेवा करतायत, मी म्हणूनच आमचे गुरु गणेश चंदनशिले सर त्यांना विचारलं की असे किती महोत्सव होतात, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकमेव महोत्सव आहे जो बेल्ल्यामध्ये होतो, तेव्हा त्याचा अत्यंत आनंद आहे. कारण ही कला जपणं, तिचं जतन करणं आणि आलेल्या कलावंतांचा सन्मान करणं. आज मी इथे येत असताना अचानक आलो, मलाही माहिती नव्हतं. 2 दिवसापूर्वी ज्या क्षणी मला सांगण्यात आलं त्या क्षणी खरं तर मी एक विद्यार्थी म्हणून इथे आलेलो आहे. हे तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो. एक विद्यार्थी एक कला बघण्यासाठी, ही कला शिकण्यासाठी इथे आलेले आहे. श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ही साधना होते आहे. मी मुंबई विद्यापीठात या ठिकाणी जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा माझे गाईड आणि गुरुजी गणेश चंदनशिले यांच्या मार्गदर्शनात मी खरं तर या सगळ्या धावपळीमध्ये शाहिरी लोकपरंपरेला राजाश्रय या विषयावरती मुंबई विद्यापीठात PhDचा अभ्यास करतोय. आणि तो अभ्यास करत असताना ही कला कुठे पाहायला मिळेल तर मला कळलं बेल्ल्यामध्ये ही आता सुरू आहे, म्हणून मी इथे आलो. खरं तर यापूर्वी आमचे मित्र देवदास मटाले यांच्या बरोबर मी इथे आलेलो आहे. बेल्लेकरांनी कायमच दिलेलं आहे आणि ते कलेलाही देत आहे. माझ्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगायची वाटेल, देण्याचं दातृत्व काय असतं. एक रात्र अशी होती माझ्या आयुष्यात, मला घर पाहिजे होतं, घर. कारण एका कलावंताला घर पाहिजे असतं. जसं इकडे नाट्यगृह पाहिजे आहे, तसंच नाट्यगृहात आपली कला सादर करत असताना माणूस किती मोठा असतो मनाने, त्याचे एक उत्तम उदाहरण मला आज मी सांगा. आणि ते संस्कार या बेल्ल्याचे हे बघताना मला जास्त आनंद होतो. मला घर त्या यादीमध्ये पूर्वी शासनात कलावंतांसाठी घरं मिळायची, आता ती बंद झाली. ती सुद्धा खरं तर तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन लोककलावंतांना प्राधान्याने घरं मिळतील कशी याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यावेळेला माझं ते यादीत नाव नव्हतं. मी निघालो होतो, तेवढ्यात माझा शाळेतला वर्गमित्र देवदास मटाले यांनी हाक मारली आणि मला म्हणाला की आदेश काय रे, चेहरा पाडून कुठे चाललास. तर म्हटलं नाही, यादी लागली आहे, त्याच्यात कलावंतांना जी घरांची यादी आहे त्यात माझं नाव नाही आहे. तेवढं निकट होतं. मी आणि सुचित्रा आणि मी पुढे निघालो. मला म्हणाला होता तुम्हाला खरं सांगू, त्यानंतर रात्री 2 वाजता मला देवदासने फोन केला. तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्याकडे मला घेऊन गेला देवदास मटाले आणि मुख्यमंत्र्यांना समोर म्हणाला की नेहमी मला विचारला तुला काय पाहिजे, आणि मी नेहमी सांगतो मला काही नको. खरंच देणार असाल ना तर याला द्या, याला घरी जाण्याची गरज आहे. स्वतःला काही नको पण देणार असाल तर याला द्या, असं म्हणणारा देवदास मटालेच्या आई वडिलांचे संस्कार या बेल्ल्या गावातले आहेत. त्या बेल्लेकरांना मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो. तुम्हाला खरं सांगतो, या ठिकाणी तुम्ही सगळे आहात, इथे अनेक कलावंत आहेत. इथे नाट्यगृह झालंच पाहिजे, कारण खरंच ही कलेची पंढरी म्हणतात तसंच आहे. पण नाट्यगृह जेव्हा होईल तेव्हा आमच्यासारखे टीव्ही माध्यमातले कलावंत कधीतरी येतील तो भाग सोडा, पण इथे जे खरे कलावंत आहेत त्याच्यामध्ये ठराव करा की तिथे प्राधान्याने ही लोककला आणि लोककलावंतांना विनामूल्य सेवा देण्यात येईल. मला असं वाटतं ही कलावंतांना या गोष्टींची गरज आहे, त्यांना कला सादर करायची आहे. प्रेक्षक खूप आहेत, तुम्ही आशीर्वाद देणारे खूप आहात, पण जोपर्यंत कलेला मायबाप रसिक प्रेक्षक भर दुपारी उन्हात सुद्धा इथे बसतात, कलेची किती सेवा इथे होते हे आपल्याला समजतं. माझी तुम्हाला प्रार्थना आहे की या लोककलावंतांना या लोककला जगली पाहिजे आणि ही जगण्यासाठी मी आदेश बांदेकर स्वतः एक कलावंत म्हणून धावणारच आहे, पण त्याच्याच बरोबर यांच्यासाठी आपण काय करू हे जास्त महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि त्याचबरोबर मी माझे हे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.